जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजकाल सर्वांचीच पसंती ही OTT प्लॅटफॉर्मला असलेली आपल्याला पाहायला मिळते। इतका प्रचंड कंटेंट OTT वर येतोय, यातलं नेमकं काय पाहावं हे मात्र बऱ्याचदा समजत नाही। मग मी कशासाठी आहे? प्रत्येक आठवड्यात रिलीज झालेले काही चित्रपट आणि वेब सिरीज याविषयी मी तुम्हाला सांगत असते। चला तर मग वेळ न घालवता पाहूयात या आठवड्यामध्ये काय आहे नवीन। शाहिद कपूर आणि कृति सेनॉनचा तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली होती। आता जवळपास 2 महिन्यांनी हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झालाय। शाहिद कपूर आणि कृति सेनॉन यांचा तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट आता प्रेक्षकांना OTT वर पाहता येणार आहे। या चित्रपटाला सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं। या चित्रपटाची कथा थोडी हटके होती, त्यामुळे चित्रपटाने चांगली कमाई केली। रोमॅन्टिक कॉमेडी असलेला हा चित्रपट आता OTT वर प्रदर्शित झालाय। रिलीजच्या 2 महिन्यानंतर हा चित्रपट OTT वर आलेला आहे। हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर पाहता येणार आहे। प्राईम व्हिडिओने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याची माहिती दिली आहे। हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झालाय। आता तुम्हाला हवं तेव्हा घरी बसून हा सिनेमा OTT वर बघता येईल, कारण 4 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज करण्यात आलाय। विश हा डिझनीचा 2024 चा एनिमेटेड संगीतमय चित्रपट आहे। हा चित्रपट रोसासच्या साम्राज्यातील आशा नावाच्या किशोरवयीन मुलीची कथा सांगतो, जिला तारा हवा असतो आणि वास्तविक जिवंत तारा आकाशातून पडतो। जादुई ताऱ्यासह चित्रपटातील नायक राज्याचा क्रूर राजा असलेल्या मॅग्निफिकोचा सामना करण्यासाठी प्रवासाला निघतो। एखाद्याचा ध्येय साध्य करण्यासाठी किती लवचिकता असावी लागते हे सांगणं हा या कथेचा उद्देश आहे। 3 एप्रिलला हा चित्रपट डिझनीवर रिलीज झालाय। ये मेरी फॅमिली तुम्हाला 1998च्या किंवा 90च्या दशकाच्या मोहक सहलीवर घेऊन जाते। मुख्य पात्रांपैकी एक असलेल्या 10 वर्षाच्या मुलाच्या ऋषीच्या नजरेतून तुम्ही हा शो अनुभवू शकता। त्याची स्वप्न खूप लहान आहेत। त्याची रितिका नावाची एक बहीण आहे, त्याचे आई वडील आणि एक आजी असं हे सामान्य भारतीय कुटुंब आहे। या कुटुंबातील कडूगोड क्षण, जीवनातील चढ उतार या वेब सिरीज मधून तुम्ही अनुभवू शकता। लूट सीझन 2 OTT वर प्रदर्शित झालेला आहे। यामध्ये मॉली वेल्स या अब्जाधीशाची कहाणी सांगितली आहे, जी एका चांगल्या कारणासाठी तिची संपत्ती दान करायचं ठरवते। जेव्हा स्वतःचा विकास करायचा असतो तेव्हा तिला प्रयत्न, व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि प्रेम संबंधाची गुंतागुंत कळते। या तिच्या विकासाच्या प्रवासामध्ये तिला निकोलस, तिचा विश्वासू सहाय्यक आणि मॉली फाउंडेशनच्या संचालक सोफियाची मदत आहे। हा एक विनोदी शो आहे जो स्वतःचा शोध, कुटुंब, शक्ती अशा थीम्सवर आधारित आहे। द टिअरस्मिथ हा इरिन डूमच्या त्याच नावाच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीवर आधारित एक इटालियन रोमॅन्टिक चित्रपट आहे। निका डोवर आणि रिगेल या 2 अनाथ मुलांमधील प्रेमाची कथा म्हणजे हा चित्रपट। ते त्यांच्या भावनांच्या गुंतागुंत आणि भूतकाळातील आघातांवर कशी मात करतात हे हा चित्रपट सांगतो। टिअरस्मिथ काय आहे किंवा कोण आहे हे जाणण्यासाठी नक्की पहा द टिअरस्मिथ। तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून। शाहरुख खानच्या जुन्या चित्रपटातील सगळीच गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत। सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही या गाण्यांवर थिरकण्याचा मोह आवरत नाही। सध्या अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी शेअर केलेला असाच एक व्हिडिओ चर्चेत आलाय। यामध्ये प्रेक्षकांची ही लाडकी जोडी किंग खानच्या 20 वर्षांपूर्वीच्या एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळतंय।
शाहरुख खानचा बहुचर्चित मैं हूं ना हा चित्रपट 2004 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। यामध्ये किंग खानसह विश्वसुंदरी सुष्मिता सेनने प्रमुख भूमिका साकारली होती। या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय झाली। यापैकी गोरी गोरी या गाण्यावर प्रसाद अमृताने डान्स केलाय। डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर करत अमृता लिहिते, आमच्या सराव सत्रातील काही क्षण मी इथे शेअर केलेत, कारण कोरिओग्राफी आणि आम्ही दोघेही आधीच विसरलो आहोत। आता गोड मानून घ्या प्रसाद सारखं। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि चर्चेत असणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा। गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम केलं जात आहे। महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता जगभरातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलाय। या कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे। महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने मराठी सिनेसृष्टीला उत्कृष्ट कलाकार दिलेत। या कलाकारांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग तयार झालाय। या कार्यक्रमातून घराघरामध्ये पोहोचलेली आणि आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच वनिता खरात। नुकताच वनिताने इंस्टाग्रामवर जबरदस्त डान्स व्हिडिओ शेअर केलाय, जो सध्या चांगलाच चर्चेत आलाय। वनिता आणि ओंकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत। काही नेटकरी हा व्हिडिओ पाहून वनिता सलमान खानची बहीण अर्पिता खान सारखी दिसत असल्याचं देखील म्हटलंय। तसंच काही नेटकऱ्यांनी दोघांच्या डान्सचं कौतुक केलंय। जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते कामवाल्या बायकांच्या टंचाईमुळे होईल असं म्हणत नाच ग घुमाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे। अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशी याची निर्मिती असलेला नाच ग घुमा या चित्रपटाच्या टीजरने सगळ्यांचं लक्ष वेधून तर घेतलंच आणि सध्या सोशल मीडियावर याबद्दल खूप चर्चा देखील होताना दिसतायत। अभिनयाच्या सोबतीने निर्मिती विश्वामध्ये स्वप्नीलचं पदार्पण नेमकं कसं झालं, स्वप्नीलला निर्माता का व्हावं वाटलं, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत। याबद्दल स्वतः स्वप्नील सांगतोय की स्वप्नील त्याच्या निर्मिती विश्वामध्ये येण्याबद्दल सांगतोय, आपल्याला निर्माता होण्याची संधी ही मधुगंधा आणि परेश यांच्यामुळे मिळाली। अभिनेता म्हणून अभिनय करणं कामाचा एक भाग झाला, पण नाच ग घुमा सारख्या चित्रपटाची निर्मिती करणं नक्कीच सोपं नव्हतं। चित्रपट घडवण्यासाठी त्याच्या मागे अनेक लोकांची फौज असते, प्रत्येकाची खास मेहनत असते, टीमवर्क असतं आणि म्हणूनच आपल्या हातून या चित्रपटाची निर्मिती झाली असं आपण म्हणू। चित्रपटाचा निर्माता होणं आणि या निमित्ताने अनेक नव्या गोष्टी शिकणं हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे। अभिनयाच्या पलीकडे जाऊन आता निर्मात्याची भूमिका साकारण्यासाठी आपण खूप उत्सुक आहोत आणि आता चित्रपट कधी एकदा तुमच्या भेटीला घेऊन येतोय यासाठी वाट बघतोय। दर्जेदार स्टार कास्ट आणि बायकांची फौज असलेल्या या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांना मोहित केलं असून आता सगळ्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता आहे। आता चित्रपटात अजून काय काय सरप्राईज बघायला मिळणार, स्वप्नील या चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून दिसणार का की फक्त निर्माता असणार, याची उत्तरं आता चित्रपटगृहामध्ये जाऊन बघायला मिळणार आहेत। नाच ग घुमाच्या सोबतीने स्वप्नील आगामी बाई ग या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे। 2024 मध्ये तो अजून काय काय भूमिका साकारणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे। दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि अभिनेता सैफ अली खान हे काही दिवसांपूर्वी एकत्र दिसले होते। आता ही जोडी पुन्हा एकत्र काम करणार का हे बघणं उत्कंठावर्धक असणार आहे। मर्फ्लिक्स पिक्चर्सच्या बाहेर पापराझीने त्यांना एकत्र स्पॉट केलंय। आता सगळ्यांना या जोडीच्या रियुनियनची उत्सुकता आहे। या दिग्दर्शक अभिनेता जोडीने सलाम नमस्ते जो 2005 साली आला होता आणि तारारांपम 2007 साली आला होता, यामध्ये एकत्र काम केलं होतं। त्यांच्या शेवटच्या प्रोजेक्ट्स नंतर 17 वर्षांनंतर हे पुन्हा एकत्र आले आहेत। कोणतीही अधिकृत घोषणा नसली तरी ते एकत्र एका प्रोजेक्टसाठी काम करणार असल्याच्या चर्चा आहेत। सूत्रानुसार सिद्धार्थ आनंद, सैफ अली खान, जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता अभिनीत ज्वेल थीपची निर्मिती करत आहेत। या वृत्तादरम्यान निर्मात्या ममता आनंदसह चित्रपट निर्मात्याला मार्कफ्लिक्स पिक्चर्सच्या ऑफिसमध्ये कुणाल कपूरसह सैफ अली खानला भेटताना दिसले। रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित हे दिग्दर्शन सध्या निर्मितीच्या टप्प्यामध्ये आहे आणि मे महिन्यात याचा आंतरराष्ट्रीय शूट होणार आहे। मर्फ्लिक्स पिक्चर्स या त्यांच्या बॅनर खाली सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांनी निर्मित केलेला हा प्रोजेक्ट आघाडीच्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे।
इंडियाची युवा स्टार राशी खन्ना हिने हैदराबादमध्ये नवीन घर विकत घेतलं असून तिच्या घराच्या पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। तिचे कुटुंब आणि मित्रांसह तिने हे हाऊस वॉर्मिंग केलं। राशीने भारतीय पोशाखामध्ये हाऊस वॉर्मिंग करून सोशल मीडियावर त्याची एक झलक प्रेक्षकांना दिली आहे। तिच्यासोबत तिची आई आणि काही जवळचे नातेवाईक आहेत। जेव्हापासून हे चित्र लीक झाले तेव्हापासून असं यश मिळवल्याबद्दल चाहते राशीचं कौतुक करतायत। नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर योद्धामध्ये चमकलेली ही अभिनेत्री द साबरमती रिपोर्टच्या रिलीजसाठी तयारी करते, ज्यामध्ये ती विक्रांत मॅसी सोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसते। मराठी मालिका विश्वातील लाडकी मुलगी सून म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान। तेजश्रीने आजवर साकारलेल्या मुलीची सुनेची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे। मग होणार सून मी ह्या घरची मालिकेतील जान्हवी असो किंवा अग्गबाई सासूबाई मधली शुभ्रा, तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। तेजश्रीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने मराठी सिनेसृष्टीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय। सध्या तिची सुरू असलेली मालिका प्रेमाची गोष्ट ही अधिराज्य गाजवते। या मालिकेतील तिने साकारलेली मुक्ताची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते। तेजश्रीचा या मालिकेच्या TRP देखील अव्वल स्थानावर आहे। अशातच तेजश्रीने आपल्या व्यग्र वेळेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या भाचीबरोबर वेळ घालवला। त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। 90च्या दशकामध्ये माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयासह दमदार नृत्याने सगळ्यांवर मोहिनी घातली होती। या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवलं। तिला बॉलिवूडची धगधग गर्ल म्हणून सुद्धा ओळखलं जातं। सध्या माधुरीने इंस्टाग्रामवर शेअर केलेला असाच एक व्हिडिओ चर्चेत आलाय। इंस्टाग्राम रील्सवर अनेक गाणी व्हायरल होत असतात। सध्या आशा भोसले यांचं 1983 मध्ये प्रदर्शित झालेलं सलोना सा सजन है और मैं हूं या गाण्याची नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे। अगदी माधुरीला सुद्धा या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही। अभिनेत्रीने नुकतेच या गाण्यावर ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ शेअर केला आहे। आशा भोसलेंच्या या जवळपास 40 वर्षे जुन्या गाण्यावर अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळतोय। माधुरीने या व्हिडिओमध्ये इंडो वेस्टर्न लुक करत साडी नेसल्याचं पाहायला मिळतंय। तिच्या अदाकारीची केवळ नेटकऱ्यांनाच नाही तर मराठी अभिनेत्रींना देखील भुरळ पडली आहे। 90च्या दशकापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सिनेसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय। सध्या झी मराठी वाहिनीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेद्वारे ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतायत। मालिकेतील कलाकारांचं नातं ऑन स्क्रीन जरी वेगळं असलं तरी ऑफ स्क्रीन यांची खूप धमाल सुरू असते। ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात। सध्या बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं इमी इमी गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। अनेक बॉलिवूड कलाकार तसेच मराठमोळे कलाकारही या गाण्यावर थिरकताना दिसतायत। सगळीकडेच या गाण्याची चर्चा सुरू आहे। हा ट्रेंड फॉलो करत 7व्या मुलीची 7वी मुलगी मालिकेतील कलाकार ऐश्वर्या नारकर, अमृता सकपाळ रावराणे आणि एकदा डांगर यांनी इमी इमी गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय। तिघींनी आपापल्या डान्स स्टेप करत प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय। आम्ही ट्रेंड फॉलो करतोय, सांगा यातला बेस्ट डान्सर कोण आहे, असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडिओला दिलंय। परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेरा, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते, सारंग साठे असे तगडे कलाकार मंडळी असलेला नाच ग घुमा चित्रपट 1 मेला प्रदर्शित होणार आहे। काही दिवसांपूर्वी नाच ग घुमा चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं प्रदर्शित झालं, जे सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड होत आहे। यावर अनेक कलाकार मंडळी युजर्स रील करताना दिसतायत। विशेष म्हणजे या गाण्याची भुरळ महिला मंडळींना पडली आहे। महाराष्ट्राच्या हास्य जत्रामधील महिला मंडळींनी देखील नाच ग घुमा या गाण्यावर रील केलाय। या रीलसाठी त्यांनी अथक प्रयत्न घेतले। त्यानंतर हास्य जत्रेच्या घुमांनी नाच ग घुमा गाण्यावर अचूक जबरदस्त डान्स केला। ही रील नम्रता संभेरावने सोशल मीडियावर शेअर केली आहे। शेअर करत नम्रताने लिहिलंय, आपल्या रील आणि रिअल महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या मुली। या रीलमध्ये नम्रतासह वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, ईशा डे पाहायला मिळतायत।
मजेदार किस्से आणि OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका माझ्यासोबत। आजच्या भागात इतकंच। जय महाराष्ट्र।